कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना। खोक्यावर आत्तापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। वनविभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांकडून आग, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनीही वेळोवेळी विश्वास दर्शवला। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणामध्ये शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात। होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेसे वाटतात। जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवार यांचा कौटुंबिक फोटो। 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा। नागपुरात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे मोजले। कंत्राटदार विजय गभणे यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन। व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना कैद। पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रारीनंतर कर्मचाऱ्याची बदली। नागपूरसह विदर्भामध्ये आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान वाढ। पारा वाढल्यानं राज्यामध्ये विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का। कथित 1300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी। जळगावच्या बोदवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात। धान्यानं भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यानं ही घटना घडली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं मध्यरात्रीपासून अपघात। पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली। तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।